नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन कॉमर्स. माय नेम इज निहाल सूर्यवंशी. आय एम युअर कॉमर्स एज्युकेटर. तर मित्रांनो, आपण लास्ट लेक्चरमध्ये 10 इम्पॉर्टंट मास्टर एमसीक्यूज डिस्कस केलेले होते. तर आज सुद्धा आपण खूप इम्पॉर्टंट एमसीक्यूज डिस्कस करणार आहोत ऑन द फर्स्ट युनिट बिझनेस एन्व्हायरमेंट अँड इंटरनॅशनल बिझनेस, म्हणजे की व्यवसाय वातावरण आणि आंतरराष्ट्रीय व्यवसाय. व्हिडिओ सुरू करण्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी तुमच्यासाठी फुल सिलेबस कोर्स घेऊन आलेला आहे. या कोर्समध्ये तुमच्या एक्झामिनेशनसाठी, तुमच्या प्रिपरेशनसाठी खूप मोठी हेल्प होणार आहे. कारण या कोर्समध्ये आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करत आहोत 20 मॉक टेस्ट, म्हणजे 20 टेस्ट होणार आहेत, तुमचे ऑनलाईन टेस्ट होणार आहेत. त्यामध्ये तुमचे 10 प्रिव्हियस इयर क्वेश्चन टेस्ट असणार आहेत 2015 पासून ते 2020 पर्यंत विथ डिटेल्ड एक्सप्लेनेशन. म्हणजे प्रत्येक टेस्टचं तुम्हाला डिटेल एक्सप्लेनेशन सुद्धा या कोर्समधून मिळून जाणार आहे. त्या व्यतिरिक्त 10 फुल सिलेबस टेस्ट आहेत, जे की एक्सपर्ट एज्युकेटर्सने तुमच्यासाठी बनवलेला आहे, तुमच्या प्रॅक्टिससाठी बनवलेला आहे, जे की तुम्हाला खूप हेल्पफुल आहे तुमच्या प्रिपरेशनसाठी. त्यानंतर या फुल कोर्समध्ये तुम्हाला 200+ व्हिडिओ लेक्चर सुद्धा मिळणार आहेत, मराठी आणि इंग्लिश या दोन्ही लँग्वेजमध्ये. त्यासोबत तुम्हाला फुल युनिट नोट्स, म्हणजे तुमची कॉमर्सचे 10 जे युनिट आहेत ते संपूर्ण नोट्स मधून तुमचे कव्हर होणार आहेत, तेही मराठी आणि इंग्लिश या दोन्ही लँग्वेजमध्ये. या फुल सिलेबस कोर्सचा एक ॲडव्हान्टेज असा आहे की तुम्हाला प्रत्येक स्टुडंटला पर्सनल अटेन्शन सुद्धा मिळून जाणार आहे. म्हणजे कोणत्याही वेळी तुम्हाला कुठलाही डाऊट असेल, कुठलाही प्रश्न असेल, तर तुम्हाला पर्सनली त्याचं निवारण करून मिळून जाणार आहे. तर या कोर्समध्ये तुम्हाला खूप हेल्पफुल असे काही पॉइंट्स आहेत. तर तुम्ही हा कोर्स जॉईन करा. त्यासाठी तुम्हाला ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटीचं ॲप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल किंवा खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट सुद्धा करू शकता आणि हा कोर्स जॉईन करू शकता. तर सुरू करूया आजचा लेक्चर. द प्रेसिडेंट ऑफ नॅशनल सीडीआरसी म्हणजे कन्झ्युमर डिस्प्यूट रेड्रेसल कमिशन, ज्याला आपण ग्राहक तक्रार निवारण केंद्र सुद्धा म्हणतो, शॉल बी अ पर्सन हु इज ऑर हॅज बीन. म्हणजे सीडीआरसीचा प्रेसिडेंट होण्यासाठी, नॅशनल सीडीआरसीचा प्रेसिडेंट होण्यासाठी एलिजिबिलिटी काय आहे? A. A judge of High Court. B. A judge of Supreme Court. C. A judge of a Chief Justice of High Court. की D. A well-known jurist. म्हणजे उच्च न्यायालयाचा न्यायाधीश, की सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश, की C. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, की D. एक प्रसिद्ध न्यायशास्त्रज्ञ. तर याचा राईट आन्सर आहे अ जज ऑफ अ हाय कोर्ट. A president shall be a person who is or has been a judge of high court appointed by the state government. म्हणजे सीडीआरसीचा जो नॅशनल सीडीआरसीचा जो प्रेसिडेंट असतो त्याची एलिजिबिलिटी काय असते? तो एक हायकोर्टचा जज असला पाहिजे किंवा आधी होऊन गेलेला पाहिजे. तर त्याला अपॉइंट कोण करतं? तर स्टेट गव्हर्नमेंट करतं. हिज अपॉइंटमेंट शुड बी मेड इन कन्सल्टेशन विथ द चीफ जस्टिस ऑफ हायकोर्ट. परंतु स्टेट गव्हर्नमेंटने अपॉइंट केल्यानंतर सुद्धा त्याची अपॉइंटमेंट जी आहे हे चीफ जस्टिस ऑफ हायकोर्टच्या कन्सल्टन्सीनुसारच व्हायला हवी. तर ही असते एलिजिबिलिटी ऑफ प्रेसिडेंट ऑफ नॅशनल सीडीआरसी. पुढील प्रश्न. द सॅलरी ऑर ऑनरेरियम अँड अदर अलाउन्सेस पेएबल टू द मेंबर ऑफ द नॅशनल कमिशन शॅल बी प्रिस्क्राइब्ड बाय. म्हणजे राष्ट्रीय सदस्यांना देय वेतन किंवा मानधन व इतर भत्ते आयोग जे आहेत हे कोणाद्वारे विहित केले जाते, कोणाद्वारे प्रिस्क्राइब केलं जातं? ए. सेंट्रल गव्हर्नमेंट. बी. रेसिडेंट. सी. सुप्रीम कोर्ट. की डी. हायकोर्ट. तर याचा राईट आन्सर आहे सेंट्रल गव्हर्नमेंट. The salary or honorarium and other allowances payable to and other terms and conditions of service of the members of the National Commission shall be such as may be prescribed by the central government. म्हणजे सॅलरी किंवा ऑनरेरियम झालं, किंवा अदर अलाउन्सेस झाले, किंवा अदर टर्म्स अँड कंडिशन्स ऑफ सर्व्हिस झालं, हे नॅशनल कमिशनच्या मेंबर्स साठी सेंट्रल गव्हर्नमेंटद्वारे प्रिस्क्राइब केलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन. Who is the chairman of the selection committee constituted for the appointing chairman and member of the district forum, जे की CDRF असतं. म्हणजे CDRF चं मेंबर आणि चेअरमॅन डिस्ट्रिक्ट फोरमचं अपॉइंट करण्यासाठी जी कमिटी सिलेक्ट केली जाते, त्या कमिटीचा चेअरमॅन कोण असतो? त्या चेअरमॅनची एलिजिबिलिटी काय असते? ए. प्रेसिडेंट ऑफ स्टेट कमिशन. बी. चीफ जस्टिस ऑफ हायकोर्ट. सी. सेक्रेटरी इन चार्ज ऑफ डिपार्टमेंट डीलिंग विथ द कंझ्युमर अफेअर्स इन द स्टेट. की डी. मिनिस्टर इन चार्ज ऑफ द डिपार्टमेंट डीलिंग विथ द कंझ्युमर अफेअर्स इन द स्टेट. याचा राईट आन्सर आहे प्रेसिडेंट ऑफ स्टेट कमिशन.
तर जे स्टेट कमिशन असतं त्या स्टेट कमिशनचा जो प्रेसिडेंट असतो त्याची एलिजिबिलिटी असते की तो एक हाय कोर्टचा जज असला पाहिजे जो की स्टेट गव्हर्नमेंट अपॉइंट करत असतो. परंतु डिस्ट्रिक्ट फोरम मध्ये जो प्रेसिडेंट असतो तो एक डिस्ट्रिक्ट जज असायला हवा. पुढील प्रश्न, in the absence of the president of state commission, who will act as the chairman of the selection committee constituted for the appointing chairman and member of the district forum? म्हणजे CDRF म्हणजे डिस्ट्रिक्ट फोरमचा जो चेअरमॅन आणि मेंबर आहे त्याच्या अपॉइंटिंग साठी जी कमिटी कॉन्स्टिट्यूट केली गेलेली असते त्या कमिटीमध्ये एक स्टेट कमिशनचा प्रेसिडेंट असतो. परंतु तो प्रेसिडेंट जर ऍबसेंट असेल तर त्या जागी कोण वर्क करू शकतं? ह्याचा राईट आन्सर आहे अ सिटिंग जज ऑफ दॅट हाय कोर्ट नॉमिनेटेड बाय द चीफ जस्टिस ऑफ द हाय कोर्ट. म्हणजे त्यावेळेसचा जो सिटिंग जज असतो हायकोर्टचा जो की चीफ जस्टिस ऑफ द हाय कोर्टने सिलेक्ट केलेला असतो तो प्रेसिडेंटच्या ऍब्सेन्स मध्ये ऍज अ प्रेसिडेंट फॉर द कमिटी हु इज कॉन्स्टिट्यूटेड फॉर अपॉइंटिंग चेअरमॅन अँड मेंबर ऑफ द डिस्ट्रिक्ट फोरम काम करू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन, इंडियाज फॉरेन एक्सचेंज रेट सिस्टीम इज, इंडियाची जी एक्सचेंज रेट सिस्टीम आहे फॉरेन एक्सचेंज रेट सिस्टीम जी आहे ती कुठल्या प्रकारची आहे? ए फ्री फ्लोट, बी मॅनेज फ्लोट, सी फिक्स्ड की डी फिक्स्ड टार्गेट ऑफ बँड? तर याचा राईट आन्सर आहे मॅनेज्ड फ्लोट. In India, the exchange rate system is managed floating from 1994 onward. इंडियाची जी एक्सचेंज रेट सिस्टीम आहे ही मॅनेज फ्लोटिंग आहे कधीपासून? 1994 पासून पुढे. अँड हॅज द रिलिव्हंट करन्सी मुवमेंट आर ॲप्रिसिएशन अँड डेप्रिसिएशन. म्हणून तेव्हापासून जी रिलिव्हंट करन्सी मुवमेंट जी आहे ती ॲप्रिसिएशन आणि डेप्रिसिएशन यानुसार चालते. Here, the exchange rate is determined in the open market through the pressure of buying and selling of a foreign currencies. म्हणजे जो एक्सचेंज रेट आहे तो ओपन मार्केटमध्ये फॉरेन करन्सीच्या बाईंग अँड सेलिंग प्रेशरद्वारे डिसाइड केला जातो किंवा डिटरमाइन केला जातो. पुढे नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज ऑर आर ट्रू रिगार्डिंग फेरा 1973? फेरा म्हणजे फॉरेन एक्सचेंज रेग्युलेटिंग ऍक्ट 1973. या रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार कुठले विधान सत्य आहे किंवा सत्य आहेत? ए लॉ व्हायोलेटर्स वेर ट्रीटेड ॲज क्रिमिनल ऑफेंडर्स, म्हणजे जे कायद्याचे उल्लंघन करतात त्यांना गुन्हेगार असं अपराधी मानले जाते. किंवा बी एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट हॅड अ पॉवर टू अरेस्ट एनी पर्सन ऑफ सस्पेशन, म्हणजे संशय असलेल्या कोणत्याही व्यक्तीला अटक करण्याचा अधिकार किंवा अंमलबजावणी संचालनालयाकडे असते किंवा होता. इट एम्ड ॲट मिनिमायझिंग डीलिंग इन फॉरेक्स अँड फॉरेन सिक्युरिटीज, फॉरेक्स आणि विदेशी सिक्युरिटी मधील व्यवहार कमी करण्याच्या उद्देशाने हा रूल आहे. किंवा ऑल ऑफ दी ॲबो. तर याचा राईट आन्सर आहे ऑल ऑफ दी ॲबो, म्हणजे हे सगळे विधान राईट आहेत, ट्रू आहेत रिगार्डिंग फेरा ऍक्ट. The Foreign Exchange Regulating Act (FERA) was legislation passed in the India in 1973 that imposed strict regulations on certain kinds of payments, the dealing in foreign exchange (forex) and securities, and the transaction which had an indirect impact on the foreign exchange and the import and export of currency. म्हणजे जे फॉरेन एक्सचेंज रेग्युलेटिंग ऍक्ट आहे हा 1973 मध्ये इंडियामध्ये पास केला गेला होता लेजिस्लेशन मध्ये. हा रेग्युलेटिंग ऍक्ट कशासाठी पास केला गेला होता तर हे काय करतं, काही सर्टेन काइंड्स ऑफ पेमेंट्स आहेत किंवा डीलिंग इन फॉरेन एक्सचेंज आहे किंवा सिक्युरिटीज आहेत, ट्रान्झॅक्शन्स आहेत, यामध्ये जे डायरेक्ट इम्पॅक्ट करतं फॉरेन एक्सचेंज किंवा इम्पोर्ट एक्सपोर्टला करन्सीला त्याला रेग्युलेशन देतं किंवा त्याला प्रोटेक्ट करतं. नेक्स्ट क्वेश्चन, द स्टॅच्युटरी बेसिस फॉर द ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ फॉरेन एक्सचेंज इन इंडिया इज, भारतातील परकीय चलन व्यवस्थापनाचा वैधानिक आधार काय आहे? ए फॉरेन एक्सचेंज रेग्युलेटिंग ऍक्ट, बी कन्झर्वेशन ऑफ फॉरेन एक्सचेंज अँड प्रिव्हेन्शन ऑफ स्मगलिंग ऍक्ट, सी फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्ट किंवा डी एक्सचेंज कंट्रोल मॅन्युअल. तर याचा राईट आन्सर आहे फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्ट, त्याला फेमा ऍक्ट असं सुद्धा म्हटलं जातं. फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्ट हा एक इंडियन पार्लमेंटचा ऍक्ट आहे जो की परकीय चलन म्हणजे फॉरेन एक्सचेंज जे आहे किंवा पेमेंट सुलभ करण्यासाठी या उद्देशाने हा ऍक्ट लागू केला गेला होता. त्यानंतर जी पेमेंट्स आहेत किंवा एक्सटर्नल ट्रेड आहे याला प्रमोट करण्यासाठी किंवा डेव्हलप करण्यासाठी हा फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्ट लागू केला गेला होता. नेक्स्ट क्वेश्चन, द टर्म वोस्त्रो अकाउंट मीन्स, म्हणजे वोस्त्रो अकाउंट हा एक कन्सेप्ट आहे किंवा टर्म आहे फॉरेन बँक्स मध्ये, याचा अर्थ काय आहे? ए आवर अकाउंट विथ यू, बी योर अकाउंट विथ अस, सी देअर अकाउंट विथ देम,
की डी नन ऑफ दी अबो? तर याचा राईट आन्सर आहे युअर अकाउंट विथ अस, म्हणजे आपले खाते आमच्याकडे आहे. वोच तर अकाउंटचा असा अर्थ होतो की तुमचे जे खाते आहे ते आमच्याकडे सेफ आहे किंवा आमच्याकडे आहे. नेक्स्ट क्वेश्चन, द लार्जेस्ट फॉरेन एक्सचेंज मार्केट इन द वर्ल्ड, म्हणजे जगातील सर्वात मोठं एक्सचेंज मार्केट कुठल्या सिटीमध्ये आहे? ए न्यूयॉर्क, बी लंडन, सी जपान की डी स्विस? तर याचा राईट आन्सर आहे बी लंडन. तर लंडन या सिटीमध्ये जगातील सर्वात मोठं एक्सचेंज मार्केट आहे. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज ग्रीन वॉशिंग? ग्रीन वॉशिंग म्हणजे काय? ग्रीन वॉशिंगचा अर्थ काय असतो? तर याचा राईट आन्सर आहे मेकिंग अ प्रोडक्ट अपियर मोर एथिकल दॅट इट रिअली इज. म्हणजे कंझ्युमरसाठी एखादा प्रोडक्ट सेफ आहे किंवा इकॉलॉजिकली ते इको फ्रेंडली आहे असं दाखवणं म्हणजे ग्रीन वॉशिंग त्याचा अर्थ होतो. सो वी हॅव डन विथ टुडेज मोस्ट इम्पॉर्टंट एमसीक्यूज. आपण आजचा पोर्शन कंप्लीट केलेला आहे मास्टर एमसीक्यूजचा. तर आपण असेच खूप एमसीक्यूज डिस्कस करणार आहोत आणि आपले प्रिपरेशनला आणखी स्ट्रॉंग करणार आहोत. तर प्रत्येक व्हिडिओ बघा, खूप इम्पॉर्टंट व्हिडिओज आहेत, खूप इम्पॉर्टंट एमसीक्यूज आहेत. त्या व्यतिरिक्त मी थेअरी सुद्धा कंप्लीट करणार आहे प्रत्येक युनिटची. तुमचा पूर्ण कॉमर्सचा सिलेबस या व्हिडिओज मधून कंप्लीट होणार आहे. सो थँक यू फॉर टुडेज सेशन. हॅव अ गुड डे.